श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी आळूची भजी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. इथे मी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हळद आणि लाल मिरची पावडर टाकूयात. आणि ओवा टाकूयात हातावर असा चोळून. जिरा टाकून घेऊयात. आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात. आपण यामध्ये चिंचेचा कोळ टाकून घेणार आहोत. यामुळे काय होईल, जे आपण आळूची पानं खातो, गळ्यामध्ये खवखव होतं, ते आपल्याला खवखवणार नाही. त्यामुळे आळूची वडी किंवा आळूची भजी करते वेळेस जरूर तुम्ही चिंचेचा कोळ टाका त्यामध्ये. आता आपण यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकूयात. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊयात. आपलं मिश्रण आता अशा प्रकारे चांगलं मिक्स झालेलं आहे. तर आपल्याला हे इतपत असं पातळ पाहिजे आहे. तर आता आपण हे बाजूला ठेवूयात. आणि जी आळूची पानं आहेत ती आपण आपल्याला लहान मोठ्या आकारात जेवढी भजी पाहिजे तेवढ्या प्रमाणात अशी कट करून घेऊयात. आणि आता कट केलेलं आळूचं पान हे आपण असं या मिश्रणामध्ये असं डिप करायचं आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर आपली मस्त अशी इन्स्टंट आळूची पानाची भजी तयार होत आहेत. अशा प्रकारे मी आता ही भजी तळून घेते. तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळात आपली ही इन्स्टंट आळूची भजी तयार झालेली आहे. अशा प्रकारेच मी बाकीची सगळी भजी तळून घेते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच सोपे सोपे आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. तर मस्त आपली अशी ही आळूची झटपट भजी तयार झालेली आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कमी वेळात आळूची भजी तयार झालेली आहेत आपली. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि सोपे सोपे रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.